नमस्कार. आज सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे आणि या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आपण अथर्वशीर्ष थोडंसं समजून घेणार आहोत. अथर्वशीर्ष या शब्दाची फोड केली तर अ अधिक थर्व अधिक शीर्ष. अ म्हणजे अभाव, थर्व म्हणजे चंचल आणि शीर्ष म्हणजे डोके. चंचलपणाचा अभाव असणारे डोके म्हणजेच काय तर शांत डोके असणारा असा अर्थ होतो. डोकं शांत ठेवण्याची विद्या या गणपती अथर्वशीर्षात सांगितलेली आहे. गणपती अथर्वशीर्षाचे एकूण 10 भाग होतात. पहिल्या 6 भागात गणपतीच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन व त्यातील श्रेष्ठतम तत्व सांगितलेले आहे. 7व्या भागामध्ये गणेश विद्या कथन केली आहे. 8व्या भागात गणपतीची गायत्री सांगून 9व्या भागात गणेशाच्या ध्यानाकरिता सगुण स्वरूपाचे वर्णन आहे. 10व्या भागात गणेशाला नमन केलेले आहे. पुढे 11 ते 14 भागात अथर्वशीर्षाची अनुभवसिद्ध फलश्रुती सांगितलेली आहे. गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद असल्यामुळे प्रारंभी शांती मंत्र सांगण्याची पद्धत आहे. त्यामुळेच ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, ओम भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्सृष्ट्वासस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. याचा अर्थ असा, हे देवा, आम्ही कानांनी मंगल ऐकावे, डोळ्यांनी उत्तम पाहावे आणि बलवान अवयवांनी तुमची स्तुती व सेवा याकरिता दिलेली सर्व आयुष्य व्यतीत व्हावी ही प्रार्थना आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न स्ताक्षार्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. अर्थातच काय, महान कीर्तिमान असा इंद्र आमचे कल्याण करो, सर्वधन संपन्न असा पूषा देव आमचे मंगल करो, तो अरिष्टनेमी असा परीक्षिराज गरुड आमचे शुभ करो आणि वाणीचा अधिपती देवगुरु नेहमी आम्हाला श्रेयस्कर प्राप्त करून देवो. सर्वत्र मंगल होऊन नेहमी शांतता वृद्धिंगत होऊ दे. धन्यवाद.